आउटडोर स्पेसेसला चांगलं फर्निचरचं सोल्युशन इंडियामध्ये इंडिजिनियसली डिझाईन केलेलं नाही. आता समजा एक रेस्टॉरंट घेतलं तर रेस्टॉरंटला क्लायंटला एवढं बजेट नसतं की तुम्ही युरोपमधनं फर्निचर बरोबर आहे. आणा आणि चायनामधनं आल्यावर रिलायबिलिटीचा इश्यू. इंडियन मॅन्युफॅक्चरर्सचं अर्गोनॉमीवर लक्ष नाही, ड्युरेबिलिटीवर लक्ष नाही. सॉरी टू से पण हा गॅप मला दिसतो. मी खूप फिरलो इंडियामध्ये, खूप मॅन्युफॅक्चर्स बघितले, खूप लोकांना भेटलो. मला सॅडली असं वाटलं की जे काही मॅन्युफॅक्चर्स आहेत सगळे रेडीमेड युरोपियन डिझाईन्सला कॉपी करतात विदाउट अंडरस्टँडिंग द अर्गोनॉमी, विदाउट अंडरस्टँडिंग द कम्फर्ट स्टँडर्ड, आपलं कल्चर, आपलं बसणं उठणं, आपलं वागणं हे काही अंडरस्टँड न करताना फर्निचर डिझाईन. सो देर आर डिफरंट थिंग्स. एक फिजिक आहे, बरोबर, दुसरं हॅबिट आहे आणि तिसरं लाईफस्टाईल. लाईफस्टाईल बघितलं, मी जेव्हा लो सिटिंग डिझाईन करायचं तेव्हा मला खूप लोकांनी क्वेश्चन केलं की तू लो सिटिंग करतो पण लोक आता बसू शकत नाही. आणि इट इज अ सॅड ट्रूथ की 40शीतले लोक येतात आणि सांगतात की मी माटी घालून बसू शकतो. बरोबर आहे. व्हेरी आमच्या लहानपणी आम्ही म्हणजे पाटावरच बसायचो जेवायला. ओके, तर 2-3 जनरेशनमध्ये असं काय झालं की वी फॉरगॉट सिटिंग डाऊन.